नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी मेसेज करत आहेत की सर जिल्हा न्यायालयाची काही माहिती आलेली आहे का? जिल्हा न्यायालयाबद्दल नवीन काही अपडेट आहे का? त्याचबरोबर ज्या काही राहिलेल्या एक्झाम आहेत, आरोग्य सेवक वगैरे यासारख्या एक्झाम असतील, तर त्या राहिलेल्या एक्झामविषयी काही अपडेट आपल्याकडे आलेले आहे का? म्हणून बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला मेसेज करत आहेत. परंतु मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतो, हे विद्यार्थी मेसेज करत आहेत कारण बरेच जे काही टेलिग्राम चॅनेल आहेत, बऱ्याच टेलिग्राम चॅनेलवरती या ठिकाणी बघा त्यांनी माहिती टाकलेली आहे की जिल्हा न्यायालयाची नवीन अपडेट आलेली आहे किंवा आरोग्य सेवकची नवीन अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, असं काही नाही. जे काही तुमची झेडपीची एक्झाम असेल किंवा कोर्टची एक्झाम असेल, या कोर्टच्या एक्झामबद्दल किंवा झेडपीच्या एक्झामबद्दल कुठलीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे. त्यामुळं जे काही टेलिग्राम चॅनेलवाले आहेत, हे टेलिग्राम चॅनेलवाले स्वतःचे मेंबर वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं मुलांच्या भावनेशी खेळत आहेत, जेणेकरून त्यांचे मेंबर्स या ठिकाणी वाढले पाहिजेत. ठीक आहे, तुम्ही जर का ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देत असाल तर तुम्ही त्या पद्धतीनं माहिती टाकली तरी चालेल. परंतु कुठलीही माहिती उपलब्ध नसताना मुलांना सरळ सरळ सांगितले जाते की नवीन टाईम टेबल आलेला आहे, जिल्हा न्यायालयाबद्दल ही माहिती आलेली आहे, ती माहिती आलेली आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, कुठलीही माहिती आलेली नाही. ज्यावेळेस ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येईल त्यावेळेला मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती हमखास माहिती देईन. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आणि जे काही टेलिग्राम चॅनलवाले असतील, जर अशा पद्धतीनं चुकीची माहिती देत असतील तर सरळ सरळ तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलमधून बाहेर पडा. कारण अगोदरच ही मुलं इतका अभ्यास करून एक्झाम झालेले नाहीत. परत त्या एक्झाम 2 महिन्याच्या पुढे जातील, केव्हा होतील काहीच माहीत नाही. आणि मुलं डिप्रेशनमध्ये असतानाच अशा पद्धतीनं काही मेसेज या ठिकाणी टेलिग्रामवरती व्हायरल होत आहेत आणि मुलांच्या भावनेशी या ठिकाणी खेळ केला जात आहे. जर खरी माहिती असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या या टेलिग्राम ग्रुपवरती टाका. परंतु जर अशी कुठलीही माहिती नसेल तर कृपा करून माझी टेलिग्राम चॅनलवाल्यांना विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीनं कुठलीही चुकीची माहिती देऊ नये. तर सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की जिल्हा न्यायालयाची भरती असू दे किंवा झेडपीची जी आरोग्य सेवक वगैरेची भरती आहे, त्या भरतीबद्दल अजून कुठलीही डिटेल इन्फॉर्मेशन आलेली नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि ज्या काही पुढच्या एक्झाम आहेत त्या पुढच्या एक्झामवरती फोकस करा. धन्यवाद.